राम राम मंडळी. शाळेत असताना आपल्याला मास्तर सांगायचे भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. पण आजची परिस्थिती पाहून असं वाटतंय भारत हा एक नेताप्रधान आणि उद्योगपती प्रधान देश आहे. मी हे असं का म्हणतोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि सगळ्या आकड्यांसहित मी या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनं करावी लागतात, रस्त्यावरती यावं लागतं, सरकारपुढे हातपाय पसरावे लागतात, पण नेत्यांच्या पगारवाढीसाठी कधीच आंदोलनं होत नाहीत आणि डायरेक्ट 24% पगारवाढ. शेतकऱ्याला आजच्या सरकारनं फुटबॉलच बनवलंय. कोणी पण येतं आणि टोला मारून जातं. निवडणुकी अगोदर एक बोलायचं आणि निवडणुकीनंतर एक. रंग बदलणारा सारड्या तरी कमी रंग बदलतो जेवढे रंग या सरकारनं मागच्या 4 महिन्यामध्ये बदलले आहेत. कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत. 28 मार्च 2025 रोजी बारामतीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं की सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कर्जमाफी शक्य नाही. यावर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही. शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत त्यांचं कर्ज फेडावं. त्यांनी आर्थिक स्थितीचे कारण देऊन असं विधान केलं. पण ही फक्त टाळाटाळ आहे आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची मानसिकता या लोकांची कधीच नव्हती. हे मी पुढं तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. हेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी कर्जमाफीचे खोटी आश्वासनं देत फिरत होते. नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठी स्वप्न दाखवली आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. महायुतीच्या घोषणापत्रात देखील संपूर्ण कर्जमाफीचे स्वप्न आणि वचन देण्यात आले. धुळे येथील सभेत फडणवीस म्हणाले होते, आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करू आणि ही आमची हमी आहे. 10 नोव्हेंबरला भाजपच्या स्वतंत्र घोषणापत्रात देखील हे आश्वासन दिले होते, जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईमध्ये जाहीर केले होते. पण निवडणूक जिंकल्यानंतर 10 मार्च 2025च्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेखच नव्हता. मग हे खोटे बोलणे नाही तर काय? शेतकऱ्यांनी मतं दिली पण सरकारनं विश्वासघात केला असंच म्हणावं लागेल. आणि आता या सरकारनं एकदम यू टर्न घेतलाय. महाराष्ट्रातील शेतकरी आज संकटात आहे. मागच्या फक्त एका वर्षात 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या राज्यात आत्महत्या केल्यात. दुष्काळ, अतिवृष्टी आणि कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडं मोडले. 2024 मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. एकट्या विदर्भात 1052 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय आणि मराठवाड्यातल्या 948 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर यांना योग्य भाव मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांवरचा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार राज्यात 32 लाख शेतकऱ्यांवरती 50,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज आज आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. एवढं सगळं अजून देखील हे सरकार कर्जमाफी का करत नाहीये? अजित पवार म्हणतात आर्थिक अडचण आहे, पण मग निवडणुकीत ही अडचण यांना दिसत नव्हती का? इंडियन एक्सप्रेसच्या 6 जानेवारी 2025च्या बातमीनुसार सरकारने कर्जमाफीऐवजी लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये ठेवलेत. म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा निवडणूक जिंकणं हे यांना महत्त्वाचं होतं का? जर तुम्हाला माहिती होतं की लाडकी बहीण योजना चालू राहिली तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येणार नाहीत, तर मग तुम्ही शेतकऱ्यांना हे असे खोटे स्वप्न का दाखवले, खोटी आश्वासनं का दिली आणि मग हे खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवणाऱ्या या सरकारनं आता एकदम शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलं आहे.
सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, पण आमदार खासदारांसाठी पैसे आहेत. आता 2-3 दिवसापूर्वीचीच एक बातमी आहे मित्रांनो, देशातला सगळ्यात मोठा गरीब म्हणजे आजचा खासदार, वाढत्या महागाईमुळे त्यांच्या पगारात 24% वाढ करण्यात आली आहे. 24%. इथं IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या पोरांना पगारवाढीसाठी एवढं रात्रंदिवस काम करून देखील 12-12 तास काम करून देखील 5 ते 7% पगारवाढ मिळते आणि यांना 24% पगारवाढ. आता यांचा पगार 1 लाखांवरून डायरेक्ट 1,24,000 वरती गेलाय आणि ही फक्त बेसिक सॅलरी आहे. त्यांच्यासोबतच या गरीब खासदारांना मिळणाऱ्या भत्त्यात देखील 24% वाढ झाली आहे. या सगळ्या पगाराची आणि भत्त्याची जर बेरीज केली तर ती 2.5-3 लाख रुपयांच्या घरात जाईल. याच्याशिवाय त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा तर वेगळ्याच आहेत. याची तुलना तुम्ही पैशात करूच शकत नाहीत. बाहेर कोणताही खासदार वेतनवाढीसाठी तुम्हाला आंदोलन करताना दिसलाय का, रस्त्यावरती येताना दिसलाय का? पण सभागृहात कुणीही याचा विरोध केला नाही. कोणी उठून असं म्हटलं नाही की माझ्या राज्यात शेतकरी मरतोय, त्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाहीये, आमची वेतनवाढ करू नका, असं कोणी बोललं? अजिबात नाही. एरवी अनेक मुद्द्यांवरती रोज वाद घालणाऱ्या या खासदारांचे स्वतःच्या वेतनवाढीबाबत मात्र एकमत झालं. आता येऊया अजून एका मुद्द्याकडे, उद्योगपत्यांची माफ केलेली कर्ज. विविध बँकांनी 2015 ते 2024 या 10 वर्षामध्ये एकूण 12 लाख कोटी रुपयांची कर्ज या उद्योगपत्यांची माफ केली आहेत आणि यापैकी 53% म्हणजे 6.5 लाख कोटी रुपयांची कर्ज ही सरकारी बँकांनी गेल्या 5 वर्षात माफ केली आहे. सरकारी बँकांची म्हणजे हे तुमचे आमचे पैसे असतात. काही हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी इकडं आत्महत्या करतोय आणि तिकडं या उद्योगपत्यांची लाखो करोडो रुपयांची कर्ज बिनबोभात माफ केली जातात. गंमत म्हणजे ही कर्ज माफ केलेले उद्योगपती खरंच खूप गरीब आहेत. यामध्ये अनिल अंबानी ग्रुप, जिंदल ग्रुप, JP ग्रुप अशा अत्यंत गरीब उद्योगपत्यांची नावं आहेत. त्यामुळेच मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की या सरकारची मानसिकताच नाहीये गरीब शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची. निवडणुकीत कर्जमाफीची आश्वासनं देऊन हे लोक सत्तेत येतात आणि आता पैसे नाहीत म्हणून माघार घेतात. आमदारांचे पगार वाढायला, उद्योगपत्यांची कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी त्यांचे कर्ज माफ करण्यासाठी, त्यांचं आयुष्य वाचावं यासाठी या लोकांकडे पैसे नाहीत. ज्या व्यक्तीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 2012 मध्ये 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता, फडणवीस म्हटले होते की अजितदादाला तर आम्ही चक्की पिसायला लावणार आहोत, तेच अजितदादा आज शेतकऱ्यांना पैसे नाहीत असं सांगतायत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी आज व्हायला पाहिजे की नाही? मला कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे की कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय नाही आहे, परंतु कर्जमाफीमुळे एक छोटासा दिलासा आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुमचं जर काही वेगळं मत असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. आणि यासारख्याच विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.